दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाच्या वतीने दरवर्षी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। यंदा 24 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान 13व्या जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। बुधवारी मोठ्या दिमाखात या महोत्सवाचं उद्घाटन नाशिकच्या डोंगरेवस्ती गृह मैदानावर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झालं। यावेळी श्री स्वामी समर्थांची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक पोशाखात महिलांनी नृत्य सादर करत रस्त्यांवर आकर्षक अशा रांगोळ्या काढत मिरवणुकीचं स्वागत केलं। माध्यमिक शिक्षणात शेती शिक्षणाचा अंतर्भाव करणं गरजेचं असून शिक्षणात शेती नसल्याने मेळावे आणि महोत्सव आयोजित करण्याची गरज भासत असल्याचं मत अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी व्यक्त केलंय। ज्यांच्या नावानं ही भूमी प्रसिद्ध झाली असे प्रभू रामचंद्रांची भूमी म्हणून नाशिकचा ओळख परिचय। ब्रह्मवादिनी गंगामाई हिला देव ओळखतात। ती भूतलावर शेतकऱ्यांच्या आणि मानवजातीच्या उद्धारासाठी यावं लागलं। सीतामाईचे पिताश्री राजे जनक शेती कशी करावी हे नेपाळमधून जनकपुरून शिकावं म्हणून पाठीमागे नेपाळहून ही सर्व शेतकरी मंडळी आपल्याकडे काही सांगण्यासाठी आलेली। त्यांच्याही ज्ञानाचा लाभ आमच्या बळीराजाला व्हावा म्हणून त्यांना खास पाचारण केलेलं आहे। जमीन नांगरताना सीतामाईचा उदय झाला हे रामायणकारांनी जरी लिहिलेलं असलं, परंतु खरे हाडाचे राजे शेतीचे जनक राजे होते। म्हणून राजे जनकांची शेती जनकपूर, त्यांच्या नावावरूनच जनकपूर हे नाव पडले। असा पूर्व इतिहास आहे। गेले 3-4 दिवस देशामध्ये रामराज्य यावं म्हणून अयोध्या येथे जाण्याचा योग आला आणि गेले महिन्याभरात त्या ठिकाणी एक कृतसंकल्प शेतकऱ्यांसाठी केलेला होता की 11 कोटी रामरक्षा, 11 कोटी हनुमान चालीसा याची नोंद काल अयोध्येला करण्याची एक नामी संधी मिळाली की शेतकऱ्यांचं भलं व्हावं। त्यासाठी सच्चा भक्त कसा असावा ते रामायणकारांनी हनुमंताविषयी उल्लेख आलेला आहे आणि त्या आधारावरच आज आपण फार विश्वासानं या ठिकाणी कृषीशास्त्राला पुढे नेण्यासाठी, कृषीशास्त्राचं महत्त्व पुढील पिढ्यांना समजून सांगण्यासाठी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण उपस्थित झाला। कृषी प्रदर्शनामध्ये 500हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला असून 100हून अधिक स्टॉल्स लावण्यात आलेत। 5 लाख कृषीप्रेमी या महोत्सवाला भेट देणार असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला। तसेच शासनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख जनकृषी मिशनसह विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आले। दरम्यान 24 ते 28 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाला जास्तीत जास्त लोकांनी भेट देण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय। कृषी संचालक मोहन वाघ, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार सीमा हिरे, व्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, चला हवा येऊ द्या मालिकेचे दिग्दर्शक डॉक्टर निलेश साबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।